कोत्तापल्ली येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 1 मध्ये शौचालयाच्या अत्यंत खराब स्थितीबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर प्रशासन अखेर सक्रिय झाले आहे। बालकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली आहे। पंचायत समिती सिरोंचा यांनी 9 मार्च 2026 रोजी चौकशी समिती स्थापन केली होती। त्यानुसार 17 मार्च रोजी अधिकाऱ्यांनी अंगणवाडीला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली। प्राथमिक तपासात काही ठिकाणी दुर्लक्ष झाल्याचे संकेत मिळाले असले तरी अंतिम निर्णय चौकशी अहवालानंतरच होणार आहे। दरम्यान ग्रामस्थांकडून मुलांसाठी स्वच्छ व सुरक्षित सुविधा देण्याची जोरदार मागणी केली जात आहे। आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे। आप देख रहे हैं विश्वास भास्कर टीवी न्यूज चैनल से संवाददाता उज्जवल देवनाथ की खास रिपोर्ट। पाण्याची व्यवस्था नाही आहे, त्यामुळे वाल कंपाऊंड मुलांना खेळासाठी खूप त्रास होतो। अंगणवाडी समोरूनच सर्व गावातले हे शेंड्या मेंढ्या येणे जाणे, रस्ता बरोबर नाही आहे। कंपाऊंड पाहिजे आम्हाला, पाण्याची व्यवस्था, नळ फिटिंग करून द्यावं, पाण्याची सोय नाही आहे। उन्हाळ्याचा दिवस आहे, खूप त्रास होत आहे पाण्याला। इकडे खाजगी बोरवेलवरून या बाजूचा हो सांगितलं त्यांनी, कारण देतो म्हणे। या 2-3 दिवसात मासिक सभा भरते, तेव्हा येऊन विचारू त्यांना। शौचालय आहे पण नाही का ते बरोबर नाही आहे। जूस खड्ड्यामधून बाहेर पाणी नाही जात आहे, पाणी टाकण्यासाठी। मधात एकदा दुरुस्त केले, छानच आहे म्हणा। आता सध्या पण नाही का हे एकदम हे बाहेर आहे ना, कंपाऊंड गिन काहीच नाही, त्याच्यामुळे ते बिलकुल खराब आहे, पूर्ण कचराच आहे। ते वापरत आहे का सध्या तर पाणीच नाही, तर का वापरू? पाण्याची व्यवस्था नाही तसं सांगा ना। व्यवस्था करून द्या, पाणी नाही